अमित खरक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज या ठिकाणी आपण गोदावरी पात्र पाहत आहोत। गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतातून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतं। जायकवाडी धरणाच्या खाली अनेक बंधारे आहेत आणि त्यामधलाच एक मंगरुळमधील हा बंधारा जो या ठिकाणी पूर्ण भरून गोदावरी पात्र वाहताना दिसतंय। 2006लाच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या पाण्याने हाहाकार माजवला होता। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे त्यातून विसर्ग झाल्यामुळं हे गोदावरी पात्र भरून वाहते। गंगापूर धरण, पालखेड धरण, दारणा धरण, भंडारदरा धरण, मोळा धरण, ओझरखेड धरण, कडवा धरण, नांदूर मधेश्वर धरण इत्यादी महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी 788 किलोमीटर आहे आणि प्रतिष्ठान संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांची वास्तव्य भूमी पैठण आणि या पैठणमध्ये विशाल असं आशिया खंडातील मोठे मातीचे धरण जायकवाडी धरण म्हणून ज्याची ख्याती। त्या धरणाची जर आपण माहिती बघितली 135 फूट उंच, लांबी 32,802 फूट, 60 किलोमीटर लांबी, रुंदी 10 किलोमीटर, 2 कालवे उजवा डावा, शेती पिकासाठी पाणी सोडले जाते। धरण भरले तर 2 वर्ष शेतीचे पाण्याची सोय होते, 4 वर्ष पिण्याची पाण्याची सोय होते। म्हणून या धरणाला मराठवाड्यातील छोटा समुद्र समजला जातो। परंतु हे धरण काठोकाठ भरलं आणि पाण्याचा विसर्ग 2,80,000 अधिकारी यांच्या सांगण्यावरून सोडण्यात आला आणि उग्र स्वरूप या गोदावरी नदीने घेतलं। ज्या धरणाने 5 जिल्ह्याची पिण्याची तहान भागविली, आज त्याच धरणामधून हे पाणी वाहताना दिसतंय आणि लोकांच्या घरादारामध्ये पाणी शिरलेलं आहे। भयंकर परिस्थिती, भीतीचं वातावरण जनतेच्या मनामध्ये निर्माण झालं आणि गोदाकाठचा जो परिसर आहे तो पाण्याने विस्तारला, पाण्याने व्यापला, घरादारामध्ये पाणी शिरलं आणि जीवाच्या आकांताने लोकांनी घरदारे सोडले आणि इथून स्थलांतर केले। नाथसागरावर अवलंबून मराठवाड्यातील 5 जिल्हे आहेत। छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, परळी येथील वीज निर्मिती केंद्र थर्मल सुद्धा, या थर्मलला सुद्धा पाणी या नाथसागरातून होतं आणि नाथसागरामधलं हे पाण्याने आज 28/9/2025 रोजी सुटलेला हा विसर्ग या पाण्याने संपूर्ण गावाची गावं व्यापलेली दिसत आहेत। छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 महानगरांच्या पाणी पुरवठा या ठिकाणाहून नाथसागरातून होतो। या नाथसागरामुळं शेतकऱ्याचे दैनंदिन जीवनमान सुधारलेलं आहे। 2.40 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे। आशिया खंडातील मोठे मातीचे धरण अशी याची ख्याती असलेले जायकवाडी धरण, या धरणातून हा विसर्ग होतोय आणि भयानक अशी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मंगरुळ गावामधील हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सुद्धा पाण्याने शिरकाव केलेला आहे। पाणी वाढत आहे।
...2006 नंतर 19 वर्षानंतर हा महापूर आलेला आहे आणि स्वतः नदी देवळामध्ये प्रवेश केलेला आहे तिने सुद्धा. आणि खूप असं नुकसान या पाण्यामुळं झालेलं आहे. कवी कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, कणा. घरात पाणी शिरल्याच्या नंतर काय होते, कशी भयावह परिस्थिती निर्माण होते. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली. पहा ही गंगामाई पाहुणी आली आणि कशी घरात घुसली आणि कशी बसली आहे. गंगामाई पाहुणी आली, गेली घाट्यात राहून, माहेरवासीन पुरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पाण्यावरती. पाणी थोडे ठेवले, कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता, हसत हसत उठला. पैसा नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. या कवितेप्रमाणे गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, अशी गंगामाई पाहुणी आली आहे आणि घरट्यात राहून गेली. भयंकर परिस्थिती या पुरामुळे झालेली आहे. अतोनात असं नुकसान या पुरामुळे झालेलं आहे. लांबून आपण मंगरुळमधील बंधाऱ्याचं दृश्य पाहतो. सगळेच दरवाजे वर केलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग चालू आहे मोठ्या प्रमाणावर. फुल दुथडी भरून वाहती आहे. घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. हाहाकार झालेला आहे. विशाल असं दिसणार हे गोदावरी पात्र, ज्याचं उगम स्थान त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावरून झालेलं आहे. अनेकांची तहान भागविणारी गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या गेट सारखं पाणी दिसायचे उजेडामध्ये, ते चट काढून नेले. लय काम ते गेटवर फोकस बी येतं, कॅमेरे बी येतं आणि ते